राजा फक्त युद्धकलेत निपुण असला तर तो महान राजा असे त्याच्या राज्यकारभाराचे मानदंड नसतात. खरा राजा हा प्रजेच्या कल्याणासाठी, हितासाठी दूरदृष्टीचे निर्णय घेतो आणि त्याचा फायदा पुढच्या अनेक पिढ्यांना होतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असोत किंवा राजर्षी शाहू महाराज यांनी त्या त्या काळात घेतलेल्या निर्णयांमुळे अख्ख्या महाराष्ट्राचं कल्याण झालं. त्या राजांची महती अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. पण याच भोसले घराण्याच्या वंशवेलाची फांदी तामिळनाडूच्या तंजावर संस्थानावर राज्य करत होती. 1673 साली शिवरायांचे सावत्र बाहू व्यंकोजीराजेंनी अलागिरी नायकला हरवून तंजावरमध्ये स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांच्याच राजघराण्यातील कर्तबगार राज्यकर्ते म्हणजे सरफोजीराजे भोसले. सरफोजीराजे प्रचंड हुशार होते, पण दुर्दैवाने त्यांच्याविषयी अनेकांना माहितीच नाहीये. म्हणून आजच्या व्हिडिओत पाहूया सरफोजीराजेंसारख्या कर्तबगार राजाची महती. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. शरभोजी उर्फ सरफोजी दुसरा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1777 साली तंजावरच्या राजघराण्यात झाला. तंजावरचे राजे तुळजाजी भोसले यांनी स्वतःला वारस नसल्याने सरफोजींना दत्तक घेतलं होतं. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जर्मन रेव्हरंड श्वार्ट्झ यांना देण्यात आली. श्वार्ट्झना भारतीय संस्कृती आणि इतिहासात खूप रस होता. इंग्लिश, ग्रीक, लॅटिन सोबतच संस्कृत, तमिळ, उर्दू या भारतीय भाषा सुद्धा त्यांना अवगत होत्या. तल्लख सरफोजींचा श्वार्ट्झना चांगलाच लळा लागला. सरफोजींनी सुद्धा सगळ्या भाषांमध्ये प्रावीण्य मिळवलं. त्यांनी श्वार्ट्झ यांच्याकडून राज्यकारभाराचेही धडे घ्यायला सुरुवात केली. सरफोजींना शिकवण्याच्या निमित्ताने तंजावरला आलेल्या श्वार्ट्झना तंजावरमध्ये असलेल्या नायक घराण्याच्या सरस्वती महाल लायब्ररीचा शोध लागला. या लायब्ररीमध्ये अनेक मौलिक ग्रंथ, हस्तलिखित धूळ खात पडली होती. श्वार्ट्झना भारतीय भाषा येत असल्यानं त्यांनी ती सगळी वाचून काढली. त्यांनी त्या ग्रंथांचं महत्त्व लक्षात घेतलं आणि त्या ग्रंथांचं व्यवस्थित वर्गीकरण करून ते ग्रंथालय पुनर्जीवित करण्यात आलं. सरफोजी महाराजांना इथेच वाचनाची सवय लागली. 1787 साली महाराज सरफोजी हे तंजावरच्या गादीवर आले. सावत्रबाहू अमरसिंग यांच्या बंडामुळे काही काळ सरफोजींना सत्तेवरून बाजूला जावं लागलं होतं. मात्र श्वार्ट्झ यांनी इंग्रजांकडून सरफोजींचा हक्क परत मिळवून दिला. 1798 साली राजे सरफोजी परत राजगादीवरती आले. मात्र इंग्रजांनी त्यांना मांडलिकत्व स्वीकारायला लावलं होतं. इथून पुढे सरफोजी राजांनी आपला वेळ हा युद्ध, लढाई, राजकारण यांच्यात घालवण्यापेक्षा सुसूत्र राज्यकारभार आणि विद्यासंचय यांच्यामध्ये घालवायला सुरुवात केली. खरं तर तंजावरला विद्येचं माहेरघर बनवण्याचा मान जातो तो सरफोजी महाराजांनाच. त्यांनी सरस्वती महाल लायब्ररीसाठी जगभरातनं तब्बल 4000 पुस्तकं विकत आणली आणि ग्रंथालय समृद्ध केलं. अरबी, फारसी भाषेतल्या पुस्तकांचा अनुवाद केला. ग्रंथालयामध्ये ग्रंथासोबतच अनेक नकाशे आणि डिक्शनरी त्यांनी जमवल्या होत्या. 14 भाषा अवगत असणाऱ्या महाराजांनी लायब्ररीमधली सगळी म्हणजे जवळपास 30,000 पुस्तकं अभ्यासली होती. याचा वापर फक्त अभ्यास करण्यासाठी नाही तर जनतेच्या भलाईसाठी सुद्धा सरफोजीराजांनी केला. तमिळ, मराठी, तेलुगू भाषेतनं विपुल वाङ्मयीन रचना सरफोजीराजेंनी स्वतः केल्या आणि दरबारी पंडितांकडूनही त्या करवून घेतल्या. सरफोजी महाराज यांना आयुर्वेदाचं भलतं ज्ञान होतं. त्यांनी धन्वंतरी महाल बांधला होता, जिथे आयुर्वेद, ॲलोपॅथी, युनानी चिकित्सा पद्धती यावरती संशोधन चालायचं. महाराज स्वतः रुग्णांवर उपचार करायचे. महाराजांना नेत्रचिकित्सेमध्ये विशेष रुची होती. फक्त औषधोपचारच नाही तर शस्त्रक्रिया सुद्धा ते करायचे. साधी सुधी नाही तर मोतीबिंदूच्या वरची शस्त्रक्रिया. 1752 साली फ्रान्समध्ये मोतीबिंदूवरच्या शस्त्रक्रियेचा शोध लागला. त्यानंतर त्या काळात भारतामध्ये अतिशय कमी लोकांना हे अवघड ऑपरेशन जमायचं. महाराज सरफोजी हे त्यांपैकीच एक होते. सरफोजी राजांनी प्रत्येक ऑपरेशनचं डॉक्युमेंटेशन करून ठेवलं. प्रत्येक रुग्णाच्या डोळ्यांच्या उपचारापूर्वी आणि उपचारानंतर अशी चित्र काढून ठेवण्यात आली होती. आपल्या वैद्यकीय अनुभवावर महाराजांनी शरभेंद्र वैद्य मुरगळ हा ग्रंथ सुद्धा लिहिला. यात अनेक रोग आणि त्यावरचे उपचार यांचं अगदी व्यवस्थितपणे वर्णन करून ठेवण्यात आले. संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला या प्रत्येक कलेमध्ये सरफोजी महाराजांनी आपलं योगदान दिलं. कर्नाटकी शास्त्रीय संगीताला व्हायोलिन आणि सनईची ओळख त्यांनी करून दिली. कुमारसंभव चंपू, मुद्रा राक्षस छाया आणि देवेंद्र कुरुंजी यासारखे संगीतावरचे ग्रंथ महाराजांनी लिहिले. कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे प्रसिद्ध संगीतकार त्यागराज, श्यामशास्त्री आणि मुथुस्वामी दीक्षितार हे तिघेही सरफोजींचे दरबारी गायक होते. शिवाय हिंदुस्थानी राग आणि संगीताला पाश्चात्य नोटेशनवर बसवण्याची अभिनव कल्पना ही सरफोजी महाराजांचीच. कर्नाटकी संगीत आणि भरतनाट्यमला सुवर्णकाळ त्यांनी मिळवून दिला.
भरतनाट्यम मध्ये सुद्धा काही नवीन नृत्य रचना सरफोजी महाराजांनी बसवल्या. तंजावर चित्रशैलीचा उगम प्रसार हा त्यांनीच केला. दरबारासाठी त्यांनी बनवून घेतलेली चित्र आजही त्यांच्या या सगळ्या कामांची साक्ष आहेत. गंगा विश्वेश्वर परिणय, मोहिनी महेश परिणय, देवेंद्र कोरवंजी, सुभद्रा कल्याण अशी अनेक नाटकं महाराजांनी स्वतः बसवली. त्याचे प्रयोग केले. सरफोजी राजांनी दक्षिणेत पहिला देवनागरी छापखाना टाकला. त्यात छपाईसाठी दगडाक्षरांचा वापर केला. तंजावरच्या बृहडेश्वर मंदिरात इसवी सन 1803 मध्ये भोसले घराण्याचा इतिहास कोरून घेतला आणि मराठी माणसावर उपकार करून ठेवले. हा भारतातला सगळ्यात मोठा शिलालेख मानला जातो. सरफोजी राजांचं मराठी भाषेतलं आणखी एक महत्त्वाचं योगदान आहे. ते म्हणजे त्यांनी मराठीमध्ये पाककलेतला ग्रंथ लिहिला. त्याचं नाव श्री शरभेंद्र पाकशास्त्र. शिवकाळातील पाककृती या पुस्तकामुळेच आपल्याला आज कळू शकतात. महाराजांनी नवविद्या कलानिधी शाळाच्या माध्यमातून साहित्य, संगीत, कला, विज्ञान यासोबतच वेद आणि शास्त्रांचं संशोधन करून घेतलं. महाराज हे रॉयल एशियाटिक सोसायटीचे मानद सदस्य सुद्धा होते. महाराजांनी फक्त सरस्वतीची सेवा केली असं नाहीये. त्यांनी तंजावरच्या जवळ मनोरा इथं जहाज बांधणी कारखाना सुरू केला. बंदूक बनवण्याचा कारखाना त्यांनी चालू केला. समुद्री व्यापार सुरळीत व्हावा आणि शेतकऱ्यांनाही मदत व्हावी यासाठी हवामान संशोधन केंद्र सुरू केलं. महाराजांनी तंजावर शहरात शिवगंगा तलावातनं पाणी आणलं आणि शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सोडवला. गावात विहिरी बांधल्या. तंजावरमध्ये प्रथमच ड्रेनेजची व्यवस्था बसवली. 18व्या शतकात त्यांनी केलेलं हे कार्य पाहून आजही आपल्याला अचंबित व्हायला होतं. सरफोजी राजे हे त्यावेळच्या मानाने पुरोगामी होते. स्त्री शिक्षणाचा त्यांनी प्रसार केला आणि त्यासाठी स्त्री शिक्षिका नियुक्त केल्या. मराठी सोबतच इंग्लिश माध्यमातून शाळा चालू केल्या. विविध धर्मांचा त्यांनी अभ्यास केला. अगदी चर्च, मशिदी यांना सुद्धा सरळ हाताने देणग्या दिल्या. काशी यात्रेवेळी अनेक घाट आणि देवळं त्यांनी दुरुस्त करून घेतली. त्यांची प्रसिद्धी इतकी होती की ती इंग्लंडच्या राजघराण्यापर्यंत पोहोचलेली. अशा बहुगुणी महाराजांचं 1832 साली वयाच्या 54व्या वर्षी निधन झालं. त्यांचा 38 वर्षांचा राज्यकारभार हा तंजावरसाठी सुवर्णकाळ मानला जातो. महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर राहून भोसले घराण्याच्या या वंशजाने मराठी रियासतीचं नाव उंचवण्याचं काम केलं. जुन्या परंपरा आणि आधुनिकतेचा अचूक मेळ घालणारा हा प्रतिभाशाली राजा म्हणून त्यांचं स्मरण ठेवणं हे आपलं परम कर्तव्यच आहे. इतिहासातल्या सरफोजी राजेंसारख्या कोणत्या राजांबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल? आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.